Hello everyone, a big warm welcome to all of you on the Special Needs Children podcast. Today we have with us Mrs. Vandana Karve. आव्हान पालक संघ या संस्थेच्या प्रेसिडेंट आहेत. स्वतःच्या एक्सपिरियन्समधून वंदनाताईंनी सुरू केलेल्या हा सुंदर उपक्रम आज अनेक फॅमिलीज आणि त्यांच्या स्पेशल अडल्ट मुलांना होप आणि सपोर्ट देतो. गेल्या 30 वर्षात त्यांनी आपल्या घरातून सुरू केलेली ही संस्था आज 20पेक्षा जास्त जणांना कामाची संधी देते आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळते त्यांना. वंदनाताई, आज आमच्यासोबत येऊन तुमच्या जर्नीबद्दल आम्हाला सगळं शेअर करणार आहात तुम्ही, याबद्दल मनापासून धन्यवाद. अँड विथ हर वी हॅव अ स्पेशल गेस्ट. विथ वंदनाताई वी ऑल्सो हॅव अ वंडरफुल डॉटर वसुधा with us today. Thank you so much, Vasudha, for coming here. Hi. Hi. Yeah. So आम्हाला खूप आनंद आहे की तू आज आमच्यासोबत आली आहे आणि आमच्याबरोबर तुझे पण जे थॉट्स आहेत ते शेअर करणार आहेस. सो वंदनाताई, कॅन यू प्लीज शेअर अ लिटल मोर अबाउट वसुधा? तिचे जे हॉबीज आहेत, तिला काय पसंत आहे, ती आज काय करते आणि हाऊ हॅज इट बीन फॉर हर जर्नी? नमस्कार. ही माझी मुलगी वसुधा. आता खरं सांगायचं तर तिची 50शी उलटली. तर तिने प्रवास वर्णन केलेलं आहे लहानपणापासून, पण तिला दृष्टिदोष आहे. त्याच्यामुळे वर खाली ती लिहिते, परंतु तिच्या हाताचं डोळ्याचं कोऑर्डिनेशन चालू राहण्यासाठी म्हणून मी हा तिच्यासाठी उपक्रम केला. मग तिने शाळेतून म्हणा किंवा कार्यशाळेतून आम्ही वैयक्तिक जिथे जिथे आम्ही प्रवास केला ते सगळ्याचे तिने छोटी छोटी नोंद करून ठेवलेली. तर त्याचं पुस्तक मी तिच्या वाढदिवसानिमित्त पब्लिश केलं. लवली, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. व्हेरी नाईस, लवली. आणि आज ती काय करते? वर्कशॉपमध्ये जाते. संपूर्ण म्हणजे वर्कशॉप भयंकर आवडतं त्यांना, म्हणजे सगळ्याच मुलांना, कारण त्यांना समाजामध्ये वावरण्याची संधी मिळते, पण ते स्वतः काम करतात आणि ते त्यांचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यामुळे आत्मसन्मान त्यांना मिळतो, कारण बाहेर नाही म्हटलं तरी थोडासा अपमानास्पद वागणूक मिळते, म्हणजे त्यांना ती आवडत नाही आणि पालक म्हणून आपल्याला पण ती आवडत नाही. तर मग ते तिथे जाऊन त्यांचं काम करतात. त्या 4 मित्र, त्यांच्या मैत्रिणी सगळ्या भेटतात, त्यांच्या गप्पा भांडणं सगळं चालू असतं. गप्पा गोष्टी, कोणाचे वाढदिवस, कुठे गेलेत, काय आले काय नाही, खूप गप्पा त्यांच्या रंगतात. त्याच्यामुळे त्यांचं ते एक फील्ड आहे, त्यांचं जग आहे, त्यांचं विश्व आहे. त्याच्यामुळे त्यांना ते फार आवडतं. जसं आपल्याला आपलं घर संसार आहे तसं त्यांचं ते विश्व आहे, त्यांना तिथे खूप आनंद मिळतो. फेवरेट मैत्रिणींचं नाव काय आहे? तुझी खास मैत्रीण कोण? भावना आणि केकी, मनीषा, पूनम, सगळेच खास आहेत. व्हेरी नाईस. आणि रोज तुला खूप आवडतं जायला? हो, त्यांना भेटायला, त्यांच्याबरोबर बोलायला, त्यांच्याबरोबर काम करायला, राईट? खूप आवडतं. खूप आवडतं. व्हेरी नाईस. वंदनाताई, सुरुवातीला कसं होतं, म्हणजे प्लीज स्वतःबद्दल आम्हाला सांगा की बिफोर आव्हान हे सेटअप करण्या अगोदर कसं होतं तुमचं लाईफ आणि हे सगळं कसं चेंज झालं, जरा सांगता का? खरं म्हणजे ती जन्मता नॉर्मल, पूर्ण 3 महिन्यापर्यंत छान तिची ग्रोथ नॉर्मल मुलांचीच झाली होती. पण जसं सगळ्या बाळांना जुलाब होतात, डायरिया होतो, तसा तिला पण झाला. पण तो इतका सिव्हिअर झाला ना की एका रात्रीचं तिला जवळजवळ 35-36 जुलाब झाले आणि ते कंट्रोलच्या बाहेर गेलं सगळं. आणि डॉक्टरांकडे गेलो, म्हणजे नेहमीसारखं आपलं रुटीन बिटीन सगळं, पण त्याच्यातनं तिचं डिहायड्रेशन झालं आणि एन्सेफेलायटिसची तिला ती लागण झाली. आणि फार रेअर केस असते एन्सेफेलायटिस, म्हणजे की तेव्हा म्हणजे 50 वर्षापूर्वी वाडिया हॉस्पिटलला फक्त ती 3री केस होती. त्याच्यामुळे डॉक्टरांना सुद्धा कळलं नाही की काय ट्रीटमेंट द्यावी. परंतु मग त्यांचे अथक प्रयत्न, आमचे प्रयत्न, असं करून मग ठीक आहे आता काय ॲक्सेप्ट करायलाच सर हवं आपलं बाळ म्हटलं. ती मग जेवढे डॉक्टर सांगतील ते सगळे उपाय केले, कुठलाही उपाय सोडला नाही, भरपूर कष्ट घेतले. आणि मग 5-6 वर्षाची जरा शाळेचं
आलं की शाळेत कसं घालायचं. नॉर्मल शाळेत घेत नव्हते, ॲबनॉर्मल म्हणून. आणि तेव्हा स्पेशल नवीनच शाळा उघडली होती महापालिकेची. मग आम्ही तिथे घातलं. पण तेव्हा असं वाटायचं की आपली मुलगी मंद नाही, पण नॉर्मल शाळेत पण घेत नव्हते. त्याच्यामुळे मन घट्ट केलं, कारण काहीतरी तर करायला हवं आपल्याला. पण तिथे गेल्यावर तिथे शिक्षका इतक्या चांगल्या होत्या. त्यांनी इतकं छान या मुलांना ट्रेन केलं, सगळ्या मुलांना, की म्हणजे आम्हाला कल्पनाच नाही की स्पेशल शाळेमध्ये इतकं छान शिक्षण देतात. पण त्या टीचर खरोखरच करंदीकर म्हणून खूप छान त्यांनी मला पण ट्रेन केलं. कारण तेव्हा मी अशी कंटाळलेली होते की माझ्याच नशिबाला का असं, बाकी सगळी मुलं छान आहेत आणि माझीच मुलगी का अशी. आणि मग लोक चिडवायचे मला की वेडीची आई चालली बघा. ते मला आवडायचं नाही, कारण माझी मुलगी काही वेडी नाही आहे, ती चांगली असून आता आजारपणाने अशी झाली. परंतु आपण समाजाला काय सांगणार. मग मी जिद्द बांधली की त्या सांगतील तसं आपण ऐकायचं. आणि त्यांनी मला खूप कॉपरेशननी खूप समजावलं की तुम्ही असं केलं तर ती आणखीन डल होईल, तर तुम्ही पहिल्या स्ट्रॉंग व्हा, म्हणजे मग तिला तुम्ही करून घ्या सगळं. आणि मग डॉक्टर त्या आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून तिला छान बाहेर काढलं. पण मग 15 वर्षाची झाल्यावरती त्यांनी सांगितलं की आम्ही 18 वर्षानंतर शाळेत ठेवणार नाही. मग परत घरी काय करायचं, पुन्हा मोठं प्रश्नचिन्ह आलं. मग त्याच आम्हाला म्हणाले की तुम्ही सगळे पालक एकत्र व्हा आणि एक कार्यशाळा मुलांसाठी सुरू करा, वर्कशॉप. पण आम्ही काय तेव्हा एवढं शिक्षण घेतलेलं नव्हतं कुठचे स्पेशल वगैरे, पण त्यांनी शिकवलं त्याप्रमाणे आम्ही करत गेलो. आणि स्वतःचे अनुभव सगळे सगळीकडनं शिकत शिकत मला चांगले लोक पण बाहेरचे मिळाले. लवली. त्याच्यामुळे आम्ही हा प्रवास आता 30 वर्ष झाली. या 16 सप्टेंबरला 30 वर्ष पूर्ण झाली. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच व्हेरी व्हेरी बिग, व्हेरी बिग अचीवमेंट. म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटतं मागे वळून बघताना की अरे आपण कसं केलं, पण केलं ही गोष्ट खरी. आणि परमेश्वराची साथ होती. मुख्य म्हणजे सचोटीने आम्ही केलं. कुठेही मुलांना फसवी, कोणा लोकांना फसवले, काही केले असं नाही. जे आहे ते खरेपणाने आम्ही काम केलं. आणि मग परमेश्वराने आम्हाला साथ दिली त्या गोष्टीची. फॅन्टॅस्टिक. आणि हे तेव्हा आय एम शुअर खूपच डिफिकल्ट झालं असतं. आणि विथ एव्हरीथिंग घरात जे चाललंय आणि नंतर आपल्याला हे पण करायचं आहे आणि तुम्ही एकजूट झालात. इट इज फॅन्टॅस्टिक रिअली. 30 वर्ष पालकांनी छान साथ दिली. आता त्या दोघी भगिनी नाहीत, अच्छा, परंतु त्यांनी छान साथ दिली. आणि नंतर मग बाकीचे जे पालक येत गेले त्या सगळ्यांनी मला खूप छान कोऑपरेशन दिलं. माझे सोशल वर्कर जे आहेत पहिल्यापासून त्यांनी पण खूप छान साथ दिली मला. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून काम झालं. तेव्हाच जेव्हा तुम्ही सुरुवातीला कोणकोणत्या चॅलेंजेस होत्या आणि आता म्हणजे आता आज पण जिकडे पण मी बोलते कुठल्याही वोकेशनल सेंटरला, वेदर ते इन्स्टिट्यूशनल असो की पेरेंटनी सुरू केलेलं आहे, नेहमीच जे टीमचं जे इश्यूज आहेत की लोक सापडत नाही किंवा थेरपिस्ट, ट्रेनिंग, स्टाफ, हे सगळं ते तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस करावं लागलं आणि तुम्ही कसं केलं तुम्ही हे? स्पेशल एज्युकेटर आमच्याकडे ठेवायला तेव्हा आम्हाला ऐपत नव्हती. म्हणजे संस्थेकडे एवढा पैसा नव्हता. त्याच्यामुळे आम्ही पालकांनी म्हणजे आमच्या ज्या ट्रेन टीचर होत्या त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मुलांना शिक्षण दिलं. पण मग फिजिओथेरपी पाहिजे, मग फिजिओथेरपी एवढे पैसे कुठून द्यायचे. मग आम्ही आमच्यातल्या एका भगिनीने सगळी योगासनं शिकून घेतली आणि मग ती मुलांना योगा शिकवायला लागली. म्हणजे आम्ही पालकच आम्हाला स्वतः डेव्हलप करत गेलो की आपल्याला इलाज नाही, ह्या गोष्टी त्या ॲक्सेप्ट करायलाच हव्या. मग योगा सुरू केल्या. दुसरे एक बाई होत्या आमच्या ओळखीच्या, त्यांनी मुलांना गाणी शिकवायला सुरुवात केली. गाणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती नाही, पण रोजची बडबड गीतं म्हणायची की त्यांचे उच्चार आणि त्यांना ती सवय लागली पाहिजे म्हणायची, बोलायची. काही मुली बोलत पण नव्हत्या तेव्हा, मग त्यांना कसं बोलतं करायला पाहिजे. तर गाणी सगळ्यांना आवडतात. त्याच्यामुळे बडबड गीतं साधी आपली अगदी येरे येरे पावसापासून सुरू केलं. म्हणजे त्याच्यापासून मुलांना ॲक्टिंग पण यायला लागली आणि मुलांना त्यातला अर्थ कळायला लागला मुख्य म्हणजे. मग श्लोक सुरू केले. मग देवाचे आपण घरी श्लोक म्हणतो, मग एक नुसती देवीचा फोटो ठेवला आणि मुलींनी फक्त नुसते श्लोक म्हणायचे, पण त्याच्यामुळे त्यांचं जिभेचा व्यायाम सुरू झाला आणि उच्चार स्पष्ट व्हायला लागले. असं करताना मग ड्रॉइंग शिकवायला लागलो. मग ड्रॉइंग शिकवायला एक टीचर आमच्याकडे येतात. पहिल्या खूप छान मोठ्या ट्रेन टीचर एक आल्या होत्या. पण त्यांचं काय व्हायचं, त्यांना असं वाटायचं की मी शिकवीन तेच मुलांनी आलं पाहिजे. पण स्पेशल मुलांच्या बाबतीत असं होत नाही. त्या ज्या पद्धतीने शिकवायच्या ती पद्धत इथे या मुलांना लागू होत. खरे.
यांना स्पेशल पाहिजे असतं सगळ्या गोष्टीचं. मग आम्ही त्रिकोण काढायचे मोठे, मग त्याचे झेरॉक्स काढायच्या. मग जेवढी मुलं आहेत तेवढे 2-2 सेट करायचे, कारण प्रत्येकाला काही चांगलं येतच असं नाही. रेघेच्या बाहेर जाणार, वर जाणार, खाली जाणार, रंग समजायचे नाहीत. मग एक लाल रंग एक दिवशी सगळ्यांना नुसता लाल रंग लावा, मग तो त्यांच्या डोक्यात पक्का बसला की हा रंग म्हणजे लाल रंग. आणि मग त्याचे बॉल काढून दिले नुसते गोल, की ह्याच्या बाहेर जायचं नाही, आतच रंगवायचं. तरी पण कोऑर्डिनेशन, दृष्टीडोष ह्याच्यामुळे जायच्या बाहेर मुली, पण त्याने ती सवय लागली. कोऑर्डिनेशन, खाली बघून रोल करायचं, हे करायचं, ते जे काम असतं शिक्षण असतं ते त्याद्वारे मुलांना मिळालं. त्याच्यामुळे मला अशा ज्या सोशल वर्कर मिळत गेल्या ना, आणि मी स्वतः, त्याच्यामुळे ह्या मुलांना त्याची खूप प्रगती झाली. एक तर कोऑर्डिनेशन आलं, रंग कळायला लागले, गाणं उच्चार स्पष्ट यायला लागले त्यांचे, कोऑर्डिनेशन सुरू झालंय छान, एका जागी बसून काम करायची सवय लागली. आज काय काय प्रोडक्ट्स बनवतात तू? आज माझ्या मुली खूप बनवतात. हा चष्मा कॉट त्यांनीच बनवलेला. व्हेरी ब्युटिफुल. माळा आहेत, तोरणं आहेत, लटकन आहेत. मुलींना ओवायला खूप छान येतं. अच्छा. आणि रंगसंगती लगेच कळतं केलेलं आपण वस्तू, त्यांना नाही त्या स्वतःच उसवतात की मला हे नाही आवडलं, पण त्या कलर कॉम्बिनेशनमुळे त्यांना स्वतःला इतका आनंद होतो की त्या घेऊन येऊनच बसत की आम्हाला हे करायचंय. तोरणं आहेत, लटकन आहेत, कॉड आहेत, खूप छान मुली बनवतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि रंगकामामुळे आता प्लॅस्टिक बॅन आहे बघा, त्याच्यामुळे आम्ही एकदम लमसम मार्केटमध्ये कॉटन बॅग्स उचलतो वेगवेगळ्या साईजमध्ये, छोटी मोठी, चेनवाली, विदाऊट चेन. आणि मग त्या मुलीनं रंगवायला शिकवलं आम्ही. स्टेन्सिल करून घेतले पहिल्यांदा, मधलं कटिंग मध्ये त्यांनी फक्त तेवढं रंगवायचं, कारण बाकी खराब होता कामा नये. मग तो पेपर त्या पिशवीवर ठेवल्यामुळे बाकीचं खराब नाही होत. मग भले तो पेपर टाकून देऊ आपण वर, पिशवी तशीच. हे आम्ही शिकलो त्यांच्याकडे. मग ड्रॉइंग टीचरकडनं स्टेन्सिल करून घेतले, आपले रिलेटिव्ह मधल्या मुलींकडनं स्टेन्सिल घेतले, आणि मग त्या मुलींना ते देतं. अजून सुद्धा मुली माझ्या काही छान करतात. आता हिला कोऑर्डिनेशन नाहीये म्हणजे आयसाईटमुळे, पण तिला ते स्टेन्सिल लावून दिलं की तिची ती रंगवते सगळं. त्याच्यामुळे आणि आता ह्या डिमांड खूप आहे प्लॅस्टिक बॅन आल्यामुळे. वेगवेगळ्या साईज मधल्या पिशव्या असल्यामुळे खूप 5-6 साईज मध्ये पिशव्या आहेत आमच्या. मला एक सांगा, सुरुवातीला 3 मुलं होते राईट, आणि आता तुम्ही म्हणजे जागेचं काय केलं तुम्ही, कसं स्पेस काय केलं? पहिली माझ्याकडे म्हणजे घरात होती आम्ही, आणि तेव्हा सुद्धा माझ्याकडे माझे हिचे आजी आजोबा होते, पण त्यांना माहिती होतं की आपली मुलगी स्पेशल आहे. त्यांनी मला कधीही अडवलं नाही. म्हणजे दुपारच्या वेळात तुम्ही खुशाल इथे मुलींना घेऊन बसा, काम करा, परत 5 वाजले की जायच्या मुली. म्हणजे मला घरातूनच कोऑपरेशन मिळालं. तिचे बाबा पण, मुलगा पण नंतर झाला तो हिच्यानंतर, सगळ्यांनी कोऑपरेशन दिलं. आणि बहुतेक देतात, कुटुंब देतं. फार क्वचित असे लोक असतात की ज्यांना ह्या मुली नको असतात, पण आम्ही या नकोशा मुलींना आम्ही हवंसं केलं की ह्या प्रोडक्शनद्वारे मुली करतात वस्तू, त्याचा सेल होतो, मग त्यांना स्टायपेंड मिळतो. त्याच्यामुळे काही पालक जरा खुश असतात की चला काही नाही तर मुली 4 पैसे तर कमवते, आणि आजकाल पैसा तर सगळ्याच ठिकाणी लागतो. त्याच्यामुळे त्यांना पगार आहे, बोनस आहे, त्यांच्या ट्रिप्स असतात. 1 दिवसाची पावसाळी ट्रिप असते, कोणी नेत नाही बाहेर पावसात फिरायला, पण आम्ही मुलींना नेतो की त्यांना पण तो आनंद मिळाला पाहिजे. मग आपण आनंद घेतो, मग त्यांना का. आज इन्स्टिट्यूट कुठे आहे? आज आमची शिवाजी पार्कला, प्रॉपर शिवाजी पार्कला, कोटवाडी म्हणून महापालिकेची बिल्डिंग आहे, तिथे खाली ग्राउंड फ्लोअरला आहे. पण ती आम्हाला रेंटल बेसवर पण आहे. त्याच्यामुळे आम्हाला, आणि दरवर्षी 10% वाढ होते, त्याच्यामुळे पण आम्ही रेंटलवरती आहे. छोटीशीच आहे जागा, कमी पडते खरं म्हणजे ती खूप आम्हाला जागा, पण आता कुठे जाणार ना, मुंबई सारख्या शहरामध्ये कसं नाही, आपण कोणी दिली आम्हाला सर्वांना सांगूया, खूप बरं होईल, कारण गरज आहे या गोष्टीची. मुलांना ठेवलं आम्ही डेव्हलप करू शकतो, अजून मुलं वाढू शकतील. वाढू शकतात. आणि किती माझं नेक्स्ट क्वेश्चन हेच होतं वंदनाताई, हे विचारायचं होतं की इतर काय ऍक्टिव्हिटीज असतात? हो, आमच्या खूप असतात. म्हणजे एकतर आम्ही वॉकथॉन घेतो मुलांचं. अच्छा. सगळी मुंबईतली फक्त स्पेशल मुलं अबव 18 इयर्स, कारण 18 वर्षापर्यंत आम्हाला रूल नाही. करेक्ट. आम्हाला गव्हर्नमेंटचं आहे ते 18 वर्षावरील. मग 18 वर्षावरची कोणीही मुलं आमच्याकडे येऊ शकतात. पण सेंटरचा रूल आहे ना? हो, व्होकेशन सेंटरचा हा रूल.
पण फक्त म्हणजे अशी स्पेशल गतिमंद ब्लाइंड वगैरे अशी नाही आम्ही घेत, कारण ते ऑलरेडी त्यांचं सगळं चालू तर असतं. याच जरा मुलांसाठी. स्पेसिफाय करा ना, कुठल्या मुलांसाठी तुम्ही म्हणजे आपली चालवता? मानसिक विकलांग हा, जी आमची संस्था आहे जी मानसिक विकलांग त्या मुलांना आहे, फिजिकली हँडिकॅपना नाही, ब्लाइंडना नाही. तर ऑल इंटेलेक्च्युअल येस, डेव्हलपमेंट अबव 18 इयर्स. अबव 18 इयर्स. तर वॉकेथॉन असं NCPA ते 500 मीटर आणि परत बॅक. आणि मग त्यांना प्राइज डिस्ट्रीब्युशन त्यांची खूप मजा असते तेव्हा. किती जण आणि रस्त्यावरचे जे लोक रोजचे जे वॉकला येणार आहेत ते लोक उभं राहून अगदी भयंकर टाळ्या वाजवतात. त्याच्यामुळे या मुलांना खूप आनंद होतो आणि असा आनंद त्यांना बाकी कुठेही नाही नाही, मिळत. असले अवेअरनेस प्रोग्राम्स हो. खूप गरजेचे आहेत, कारण त्याच्यात आहे. जसं तुम्ही म्हणालात जे लोक बघायला येतात किंवा नंतर त्याची जी माहिती माहिती. मीडियामध्ये पण होय, येते त्यांनी खूप फरक फरक पडतो. हो. तसंच आम्ही कुकिंग कॉम्पिटिशन घेतो, विदाऊट गॅस कुकिंग. खूप वेगवेगळे सँडविचेस प्रकार, चाट प्रकार, कोल्ड्रिंक्स प्रकार, खिरी येतात. मग त्या मुली म्हणजे घरी शिजवून आणा कुकरमध्ये आणि मग तिथे मिक्स करा. हो, खूप छान. आणि त्याला खूप हे मिळतं. हो, बनवायचंच आहे आणि बक्षिसं मिळवतात तू त्याच्यामुळे. जिंकतेस का? हो, ती जिंकते. आम्ही युनिक काहीतरी ठेवतो ना दरवेळेला, तर त्याच्यामुळे हे अॅन्युअल स्पर्धा आहे का, असं हो. कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन असते, Very दरवर्षी असते आमची ड्रॉइंग कॉम्पिटिशन असते, पण ती जरा कॉमन झाली. पण ह्याला स्पेशल मुलांनी खूप मजा येते आणि बघायला. होय. आणि अॅन्युअल डे जो असतो आमचा त्याच्यामध्ये फॅशन शो असतो एक आमचा, बाहेरची पण मुलं सगळी. हो, सोलो असतो, कॉम्पिटिशन. म्हणजे फॅन्सी ड्रेस नाही, पण फॅशन शो. फॅशन शो फरक आहे दोन्ही. फॅशन शो त्याच्यामुळे मुलींना इतका आनंद होतो, वेगवेगळे ड्रेसअप कल्चरचे करायला मिळतात आणि वॉक करायचा थोडा त्याचा. एक स्टेज कॉन्फिडन्स येतो त्यांना. नेक्स्ट क्वेश्चन हाच होता की काय पॉझिटिव्ह बद्दल काय वाटतं तुम्हाला, मुलं कसं ते एक्सप्रेस करतात आणि त्यांचे पालक काय सांगतात? इतके वर्ष तुम्ही जे चालवलंय त्याच्यात पालक तर खूप खुश असतात आणि वाट बघत असतात. ही मुलं तर वाट बघत असतात की आव्हानचं कधी डिक्लेअर होतं आणि आम्ही त्याच्यात जातो. आणि काय होतं, फर्स्ट कम फर्स्ट आम्ही ठेवतो, कारण आमची जर कपॅसिटी 50-60 पेक्षा, आता आम्ही यावर्षी 90-100 मुलं घेऊ, त्याच्यापेक्षा जास्ती आम्ही घेऊ शकत नाही. पण 100 मुलं फर्स्ट कम फर्स्ट इतकी त्यांची चढाओढ असते ना आम्हाला पण, म्हणजे फुल झाल्यानंतर प्लीज आम्हाला घ्या, प्लीज आम्हाला घ्या. पण आम्हाला तसं करता येते, कारण थोडे प्रत्येक गोष्टीत लिमिट असते. 100च्या वर आम्ही घेऊ शकत नाही, पॉसिबल नाही 100च्या वर. तुम्ही जे म्हणालात ना स्टार्टिंगला की मुलं थांबत असतात की रोज आम्ही जाऊ आणि उत्सुकता असते की कसं मी जाऊ, माझ्या मैत्रिणींना भेटू, किंवा जसं ती म्हणाली की हो माझे हे मैत्रिणी आहेत. तर ते जेव्हा फर्स्ट टाइम लोक येतात त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं पेरेंट्स तुम्हाला सांगतील, राईट? आणि त्याच्यानंतर तुमच्या हे 30 वर्षाच्या प्रवासात तुम्हाला काय चेंजेस दिसलेत इन पेरेंट्स अँड इन द चिल्ड्रन? पहिल्यांदा जेव्हा पालक किंवा मुलं येतात घाबरलेली असतात आणि इतकी त्यांच्या मनात भीती असते की आम्हाला हे लोक नावं ठेवतील, मारतील का, हे करतील का. तसं काही नसतं. हळूहळू 2 महिने झाले, 3 महिने की मुलं रुळायला लागतात छानपैकी, कारण त्यांना आधी ही सवय नसते. 1 वाजता यायचं, प्रार्थना म्हणायची, काम करायचं, 3 वाजता डबा खायचा, जे आमचे रूल आहेत, आणि 5 वाजता घरी जायचं. तर हे त्यांना घरामध्ये ह्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे ते पहिले 2 महिने जरा वाचकतात किंवा रडतात, घरी जायचे, अमुक करायचे, असं काही ते. आणि आमचा पालक संघ असल्यामुळे आईला कंपल्सरी थांबायला लागतं. आणि आईला अतिशय याचा गोष्टीचा फायदा असं म्हणजे आई कॉन्फिडंट होते. नाही तर घरामध्ये जाचलेली असते आई, कारण ह्या मुलांचं करताना, घरातले इतर लोकांचे कमिटमेंट पूर्ण करताना आई खूप दमलेली असते. म्हणजे ती स्त्री जी असते ती खूप दमलेली असते. मग तिला इथे येऊन इतकी सगळी तिच्याच मानसिक स्थितीची फ्रेंड्स मिळतात आणि घरातली प्रॉब्लेम्स मग हळूहळू ती बाई सांगायला लागते. आणि मग आपल्या एकमेकींमध्ये चर्चा होऊन त्याच्यावरती खूप उपाय मिळतात. सोपे सोपे असतात, काही कठीण पण नसतात, किंवा ह्याच्याकडे जा, त्या डॉक्टरकडे, असं नाही. घरगुती साधे उपाय आम्ही एकमेकींना सांगतो. त्याच्यामुळे त्या बायका एकदम रिलॅक्स होतात की त्यांचं दडपण जाते. जे दडपण असतं एक प्रकारचं मनावरती की आपलं मूल अपंग आहे, आपलं मूल मानसिक विकलांग आहे, कोणी चितू करतात, कोणी ओरडतात. तर मला किती वर्ष वेड्याची आई म्हणून चिडवायचे लोक.
सफर केलं, काही इलाजच नसतो ना या गोष्टीला. पण आता मी इतकी कॉन्फिडंट झाली, कोणी काही बोलू देत, मला काही वाटत नाही. कारण मला माहिती आहे माझी मुलगी वेडी नाहीच आहे. आणि माझ्यासारख्या ज्या 4 मुली आहेत त्यांच्या आयांना पण हाच अनुभव येतो. त्याच्यामुळे आम्ही कॉन्फिडंट होतो आता दिवसेंदिवस. आणि हे ज्या मुलांना आम्ही शिकवतो किंवा सगळ्या स्पर्धा घेतो त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांवरती हा परिणाम होतो की नाही, ही पण मुलं चांगलं करतायत, ही पण मुलं छान करू शकतात. तो जो एक कॉन्फिडन्स मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये हा आपोआप निर्माण झाले. आणि आपोआप तो येतो. तुम्ही जे काम करायला लागता ना, हो, आपोआप तो येतो कॉन्ट्रीब्युटिंग मेंबर ऑफ सोसायटी जे त्यांचं ते किती जे करू शकतात ॲबिलिटीच्या हिशोबाने ते करतात ना. आणि ते त्यांचं रिस्पेक्ट आणि त्यांची जी स्वतःची सेल्फ कॉन्फिडन्स आहे ते किती वाढतं, ते दिसतं त्यांच्या चेहऱ्यावर किती दिसतं. पहिल्यांदा येणारी मुलगी बोलत नाही, घाबरलेली असते. तीच 2 महिन्यांनी हळूहळू काम करायला लागते. मी हे करते, मी ते करते, मला हे शिकवा, मी करीन. मला पण बरं वाटतं की चला आपल्याकडून मुलगी शिकली आणि छान होती. त्याच्यामुळे त्यांच्या आणि मग काय होतं, जेव्हा त्यांचा पगार सुरू होतो, मुलांना स्टायपेंड येतो, तेव्हा मग त्यांच्या पालकांना बरं वाटतं की अरे वा, का होईना 4 पैसे का होईना पण मुलगी कमवते आणि तिला यायला लागत ह्या गोष्टी. आपोआप ती घरी पण मदत करते सगळ्या गोष्टीची की आईबरोबर शाळेमध्ये. आणि आम्ही प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक आईला सांगतो घरातल्या प्रत्येक कामात या मुलींना मदत घ्यायची. भाजी चिरणं असू दे, भाजी धुणं असू दे, कबशा आवरणं असू दे, धुणं असू दे, कपडे वाद घालणं, छोट्या आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टीने मुलींना बरोबर काम का, मग त्या थोडेसे आपोआप ट्रेंड होतात. मग आई सांगू शकते की हां मला आज वेळ नाही आहे, तोच कपडे वाट टाक. मुलगी कपडे वाट टाकते व्यवस्थित, कारण तो आईबरोबर काम करून कॉन्फिडन्स आलेला असतो. किती मुली आहेत आणि किती मुलं आहेत? 18 मुली आहेत आणि 2 मुलगे आहेत. मुलांना बरेचदा बाहेर ठिकाणी थोडा छोटा जॉब मिळतो. ओके. 18 वर्षाच्या वर असल्यामुळे ती सज्ञान वयाने बुद्धीने नसणार पण वयाने सज्ञान झाली. वय किती आहे, रेंज काय वयाचं? 18च्या पुढे आम्ही नाही म्हणू शकत नाही ना. मुलं येतात तर असं म्हणजे तुमच्या बरोबर 30 वर्षाची जी संस्था आहे त्याच्यात असं 30 वर्ष ज्यांनी काढले असं वसुधासारखे अजून किती मुलं आहेत? 7-8 मुली आहेत. हो, वाव. आणि त्या इतक्या कॉन्फिडंट आहे. आज सांगितलं की जरा बाहेर जा आणि दुकानात अमुक एक वस्तू घेऊन ये, फेविबॉन्ड आण, फेविकॉल आण, तर त्या मुली जातात आणि बरोबर सगळं घेऊन येतात. आणि आम्ही दोघींना पाठवतो, एकटीला पाठवत नाही कधी. 2 मुली मग एकमेकीने जातात आणि बरोबर जे हवं ते घेऊन येतात. कारण आजूबाजूची दुकानं माहिती झालेली असतात. हेच ट्रेनिंग असतं की मुलांना ह्या गोष्टी शिकवल्यामुळे मग घरी गेला आपोआपच बाहेर जवळच्या दुकानात वस्तू आणू शकतात. तो त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. पुढचं प्लॅन काय आहे म्हणजे ते इथून पुढचं काय कसं करणं, आता मॅक्झिमम मुलांना ट्रेन करणं हे तर आहेच ध्येय. आणि माझ्यानंतर माझ्या घरात जी कोण मुलं सांभाळणार म्हणजे त्यांची भावंडं, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून त्यांच्याशी जुळवून घेणं हे आम्ही आधी मुख्य शिकवतो घरामध्ये. की आता तिला भाऊ आहे, वहिनी आहे, मग तिच्याशी तू बरोबर कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. मग तिच्याशी गप्पा मार, तिच्याबरोबर मदत कर, तिच्याबरोबर उठ, तिच्याबरोबर बाहेर जा. आपोआप त्यांना मग एकमेकींचं बॉन्डिंग होतं. आणि पण हे ट्रेनिंग सुद्धा आम्ही शाळेत देतो, करायलाच द्यायला इम्पॉर्टंट आहे. कारण किती वर्ष राहणार आहे, नाही उद्या तुम्ही प्रत्येक जगराटी जाणार तर आहेच कधी ना कधी. मग त्यांना ते, आणि त्यांना पण आम्ही शिकवतो की आज ना उद्या मी जाणार आहे, मग मी गेल्यावर तुला कुठे राहायचंय, तर भाऊ आहे, वहिनी आहे किंवा कोणाची बहीण आहे, त्यांचे मिस्टर आहेत, मग त्यांच्याबरोबर तुम्ही कोऑर्डिनेशन करून तुम्ही व्यवस्थित राहिलं पाहिजे घरामध्ये. हे मुख्य आम्ही त्यांना शिकवतो. म्हणून पुष्कळदाना आम्ही मुलांना शाळेत सोडून बाहेर जातो कामाला, की शाळेमध्ये पण त्यांना एकटं राहता आलं पाहिजे. मी स्वतः प्रयोग करते, मी 4 दिवस मुद्दामून बाहेरगावी जाते. मी कधी बहिणीकडे, कधी मैत्रिणीकडे, कधी ट्रिपला, कारण तिला घरात राहायचं आहे उद्या. मग तिच्या वहिनीबरोबर तिचं कोऑर्डिनेशन आणि हे राहिलंच पाहिजे. आणि हेच मला दुसऱ्यांना सांगायचं की तुम्ही पण हे प्रयोग करा, कारण आज ना उद्या आपण प्रत्येकजण जाणार आहोत. त्याच्यामुळे एक त्यांना आलं पाहिजे ह्या गोष्टी. खूपच इम्पॉर्टंट तुम्ही म्हणालात, कारण खूपच महत्वाची गोष्ट. मी असं शिकवते लोकांना की आपण नेक्स्ट जनरेशनसाठी पैसे कसे ठेवायचे. करेक्ट. तर तुम्हाला विल बनवायचंय, तुम्हाला ट्रस्ट बनवायचंय किंवा ट्रस्टीज निवडायचे, गार्डियन कोण असणार, हे सगळं जे विचार करायचे ते पेरेंट्स, त्यांना वाटतं की अजून वेळ आहे, नंतर करूया. पण मी सांगत असते की नाही, फायनान्सेस जे आहेत, तसं तुम्ही म्हणालात की आज इतकी महागाई इतकी आहे आणि इन्फ्लेशन एवढं वाढत चाललंय, तर आज आपण ते पैशाबद्दल जे लहान असताना एकदम
यंगर असताना त्यांनी Younger. सुरुवात नाही केली तर ते ओल्ड एज मध्ये ते त्रास होतो. आता आम्ही काय करतो, आमच्या शाळेमध्ये मुलींचे जे पगार आहेत ते पगार म्हणजे मी कंपल्सरी केले पालकांना, तुम्ही बँकेत बँक टाकायचे. अकाउंट उघडा आणि त्याच्यात कारण काही त्यांना राग येतो, आम्हाला खर्चाला पैसे पाहिजेत. म्हणलं कबूल आहे, तुम्ही जन्माला घातलं म्हणजे तुमचं पोषणं तुमचं काम आहे, पण उद्या मुलं आजारी पडतील, मग तुम्ही पैसा कुठून आणा? मग कोणाकडे? त्यांच्या भावंडांनी किती खर्च करायचा? करतील, नाही असं नाही, पण तुमचं थोडीशी पुंजी पाहिजे ना. Yes. आणि मग ते रिकरिंग करा 5 वर्षाचं. ते झाले की तुम्ही FD मध्ये गुंतवा, आपोआप त्यांच्या नावाने पैसा जमा होईल. पण तेव्हा पालक म्हणजे ती चिडतात, पण मला माहिती ही पुढे गोष्ट लागणारी गोष्ट आहे, Absolutely. Correct. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायलाच हवेच थोड्या. तसंच मुलांना शिकवायला पाहिजे की तुला त्या लोकांबरोबर राहायचंय, तशी तुला त्यांच्याबरोबर गोडीत राहायलाच हवं. चिडा उपयोग नाही, भांडून उपयोग नाही, मारामारी करून उपयोग नाही. मग तू कोऑर्डिनेशननी आपण गोडीत राहिलं की त्यांना ते शिकवायचं की आपण त्यांच्याशी गोडीत राहायलाच हवं. करेक्ट. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या शिकवायला लागतात. तर वंदनाताई, फायनली मला एक विचारायचं होतं की खूप असे पालक आहेत जे हे ऐकतायत किंवा बघतायत, त्यांना पण त्यांची मुलं घरी आहेत, 18 वर्षाचे झालेत, आणि आता हे वोकेशनचं जे सिरीज मी करते पॉडकास्टमध्ये, त्याच्यात परत परत मी त्या संस्थेचे हेड आहेत त्यांनाच मी विचारते की तुम्ही प्लीज जरा त्यांना सांगा की असं घरी काय भिऊ नका, आणि ते फर्स्ट स्टेप कसं घ्यायचं आणि ते कसं होत जातं, कसं काय होतं आणि ते मॅजिक कसं होतं ते यायलाच पाहिजे बाहेर मुलांना घेऊन. किती दिवस घरात राहणार आहात? 18 वर्ष म्हणजे तशी मुलं केपेबल झालेली असतात. सगळीच जरी नाही जरी ती 80% मुलं शाळेतनं पास झाल्यामुळे त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आलेला असतो. तर तुम्ही वर्कशॉपमध्ये घाला. ठीक आहे की तुमच्या घरापासून खूप लांब आहे, कोणी प्रत्येक वेळेला आव्हानमध्ये दादरला येऊ शकणार नाही, पण तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या एरियामध्ये तुम्ही छोट्या प्रमाणात सुरू करा ना. तशा खूप गोष्टी आहेत करणार. कागदी पिशव्या आजकाल लागतात, प्रत्येक मेडिकल स्टोअरला कागदी पिशवी लागते, ती तुम्ही हे करा. घरघंटी घेऊ शकता की पिठं तर लागतातच, आपल्या घरात सुद्धा आपल्याला पीठ लागतं, मग 4 बाहेरच्या लोकांची पिठं केली तर त्याला तो स्वयंरोजगार होईल. नॉट नेसेसरी की मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये घाला, तुम्ही घरी सुरू करा ना ह्या गोष्टी. काजबटणं करता येतात, हुकलूक करता येतो मुलांना. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ती मुलं बिझी राहतील, तुम्हाला काम पण मिळेल आपोआपच. आज 1-2 मुलं तुम्हाला आणखीन तुमची मुलं वाढतील. अशा बऱ्याच गोष्टी. तुम्ही झाडं लावू शकता छोट्या छोट्या नर्सरीमध्ये जाऊन, तिथे तुम्ही त्यांची निगराणी करू शकता. एखाद्या सोसायटीमध्ये जर चांगला मुलगा असेल 18 वर्षानंतरचा, तर एखाद्या सोसायटीमध्ये गार्डनिंगचं काम मिळतं. अशा छोट्या गोष्टीत पण त्यांना स्वावलंबी होता येईल. आणि घरी ठेवू नका अशा मुलांना, अजिबात नाही. मी त्याच्या अगदी इम्पॉर्टंट लाईनच आहे, घरी ठेवू नका अजिबात. कष्ट घ्यायला शेवटी इलाज नाही, कष्ट तर घ्यायलाच हवेत ना. थँक्यू. आय थिंक इतके सिम्पल तुम्ही शब्दात हे सांगितलं, आणि मला वाटतंय की ज्यांनी हे व्यवस्थित ऐकलंय ना त्यांना ते खूप फरक पडेल. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हे सगळं तुम्ही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. नाही, तुमच्या थ्रू हे लोकांना पोचते. हो, खूप इम्पॉर्टंट आहे की हे असं लोकांना वाटतं की आपण किती कोण आपल्याला ओळखणार किंवा कोण आपल्याला समजून घेणार, पण तुमचं काम आहे ना हे किती इम्पॉर्टंट, आणि किती इतक्या वर्षांनी तुम्ही करत येलात, आणि किती लोक थांबून जातात नाही ते की डिफिकल्टीज घेऊन सांगतात ते आता नाही, आता मला जमणार नाही, आणि माझे प्रॉब्लेम घेऊन लोक बसतात. पण दुसऱ्यांसाठी मदत करणं आणि सगळे एकत्र येऊन जे करतायत हे तुम्ही हे केलं ना, हॅट्स ऑफ टू. खरंच हॅट्स ऑफ. नाही, तुम्ही या अवश्य, आणि सगळ्यांनी संस्था बघायला या, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं शिकता येईल. हो, तुम्ही पण घरी काढू शकता. मी घरी काढले, उद्या बाहेरचे पण कोणी घरी काढू शकतील ना. खरं, असं काढा, काही हरकत नाही, आणि आपोआप मदत मिळत जाते. नाही असेल तर सचोटीने करा. होप तुला छान वाटलं इकडे येऊन. असं वाटलं तुला? आवडलं ना? सांग. थँक्यू. मोस्ट वेलकम डार्लिंग. थँक्यू. Please tune into the podcast and continue subscribing. Please share with everyone. Thank you so much for listening in.